न्यूज टुडेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। अपन आता आलो आहोत अब्दुल भाई शेख यांच्याकडे। अब्दुल भाई, आप अभी चुनाव के लिए खड़े हैं, शिवसेना की तरफ से आपको टिकट भी मिला है। अब अभी आप एक्स कॉर्पोरेटर हैं, तर एक्स कॉर्पोरेटर असताना आपल्याला वाटतं का की आपल्या प्रभागाचा हवा तेवढा विकास झाला आहे? नमस्कार, मी नगरसेवक अब्दुल भाई शेख। गेल्या 1995 पासून मी कंटिन्यूस नगरसेवक आहे। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षापासून उपाध्यक्ष, टाउन प्लॅनिंग चेअरमॅन, आरोग्य समिती, मला वाटतं महिला बालकल्याण सोडून सर्व समितीवरती मी काम केलेला अनुभव आहे। जो स्टेशन परिसर माझा आहे तो स्टेशन परिसरामध्ये जास्तीत जास्त काम अंबरनाथ नगरपालिकेच्या मार्फत आमचे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माननीय मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले आमदार डॉक्टर बालाजी किरीकर साहेब यांच्या मार्फत झालेला आहे। हा विभाग बघितला गेला तर स्टेशन परिसर, स्वामीनगर, झोपडपट्टी, गांधीनगर हा झोपडपट्टी बहुल विभाग आहे आणि परंतु शहराचा पश्चिमचा सर्वात इम्पॉर्टंट विभाग आहे। स्टेशन सुरुवातीच इथून होते, तर जे झालेली काम आहे त्याच्यामध्ये जी मराठी शाळा होती, लोकल बोर्ड शाळा, तिथं साधारणतः 12 कोटी रुपये खर्च करून मराठी आणि तमिळ माध्यमाची शाळा आपण तिथं उभारलेली आहे। याबद्दल खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा पुढाकार होता। मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब यांनी फंड दिलेला आहे आणि मी डॉक्टर बालाजी किरीकर आम्ही फॉलोअप घेतला होता। दुसरा, माझ्याच प्रभागामध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह उभारणी केलेली आहे। स्टेशन परिसरात मॅक्झिमम सर्व ठिकाणी CC रोड झालेले आहे आणि जिथे लोक राहतात त्या सर्व ठिकाणी CC रोड झालेले, ब्रिजेसची उभारणी झालेली आहे आणि अजूनही पुष्कळशी कामं झाली आहे। आमच्या झोपडपट्टी विभागामध्ये समाज मंदिराची उभारणी झाली, जिथं महिलांसाठी आज जे लोकउपयोगी कार्यक्रम आहे, ट्रेनिंग सेंटर आहे ते चालू आहे। सिद्धार्थनगरमध्ये आम्ही फ्रीमध्ये महिलांना मेकअपची प्रोफेशनल मेकअपची ट्रेनिंग देतो तिथं। जुना मेंढेपाड्यामध्ये समाज मंदिर उभारलेलं आहे, तिथं लग्न कार्यासाठी ते वापरलं येते। जेवढे पण हे स्लम होते 95 मध्ये यांची बिकट परिस्थिती होती, तर पुष्कळशी कामं झालेली आहे। परंतु त्या ठिकाणी ऑर्डिनन्सचा एक फार मोठा भाग असल्याने आम्हाला अंबरनाथ शहराचा जोड रस्ता ते अजूनपर्यंत करता आला नाही। खासदार साहेबांनी त्याला 6 कोटी रुपये मंजूर केले होते, पण काही विघ्नसंतोषी लोकांनी त्याच्यामध्ये कोर्टात जाऊन स्टे आणला होता, परंतु ते पण आता विषय क्लिअर झालेला आहे आणि लवकरात लवकर नगरपालिकेचं स्टेशन ते स्वामीनगर आणि गांधीनगर होत ते रस्त्यावरती मटकाचोकवरती तो रिंग रोड निघणार आहे, तो काम लवकरात लवकर होईल। माननीय खासदार साहेबांनी आणि माननीय मुख्यमंत्री साहेब तत्कालीन श्री एकनाथ शिंदे साहेबांनी साधारणतः 80 कोटी रुपये अंबरनाथ पश्चिम आणि पूर्वमध्ये साठी मंजूर केलेले आहे। त्याच्यामध्ये प्रीती हॉटेलचा जो परिसर आहे, रिक्षाचा परिसर आहे आणि आज जिथं शास्त्रीनगरचा बाहेरचा मैदान आहे तिकडं हा साठीचा प्रकल्प येणार आहे। रिक्षा स्टँड आज त्या ओपन ग्राउंडवरती जाईल आणि जिथं ओपन ग्राउंड जिथं रिक्षा स्टँड आहे त्या ठिकाणी 7 मजली पार्किंगचा मानस आहे। हे MMRDA मार्फत हे योजना राबवण्यात येणार आहे आणि तसेच नेताजी मार्केटमध्ये फार मोठं स्टेडियमचं काम चालू आहे, इंडोर हॉकी स्टेडियम त्याचं काम चालू आहे। अंबरनाथ शहरामध्ये फक्त हा मी वार्डापुरता मर्यादित बोलतो आहे, त्याच्यामध्ये आरक्षण क्रमांक 28-29 जो कैलासनगरच्या बाजूला आहे तिथं फार मोठ्या प्रमाणात आम्हाला निधी मंजूर झालेला आहे। 2 कोटी रुपये मंजूर झालेला आहे, 1-1.5 कोटी अजून मंजूर होणार आहे। तिथं आम्ही पार्किंग प्लस एलिव्हेटेड गार्डन हे करणार आहे, साथ ही साथ तिकडं बुद्धविहाराचा विकास पण करणार आहे। हा झाला तुमचा हाऊसिंग बोर्ड बदलापूर। त्याच्या संगतीस मदनसिंग मनवीरसिंग ग्राउंड गार्डन जो आहे चिंचपाड्यामध्ये आपला हाऊस इथं मध्ये उलनचालमध्ये, त्या गार्डनसाठी खासदार साहेबांनी 1 कोटी रुपये अल्पसंख्याक विभागातून आणि 3 कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीतून मंजूर केलेले आहे। ते 4 कोटी रुपये खर्च करून त्या गार्डनच्या ठिकाणी एक फार मोठा बहुउद्देशीय समाज मंदिर उभारण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरला लग्नाचा हॉल, जेवणाचा हॉल असणार आहे आणि सेकंड फ्लोअरला विविध जे शासकीय योजना आहे ते अंबरनाथच्या लोकांना तिथं आम्ही ट्रेनिंग सेंटर चालू करणार आहे। त्याच्यामध्ये खास करून अल्पसंख्याक समाजासाठी जेवढी पण केंद्र शासनाची, स्टेट गव्हर्नमेंटची, नगरपालिकेची योजना आहे त्या सर्व योजना तिथं राबवण्यात येणार आहे आणि अंबरनाथ शहरामध्ये
खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे उभे केलेले, CC कॉन्क्रीट झालेलं आहे, अंबरनाथ ईस्टमध्ये UPSC भवन झालेलं आहे, मेडिकल कॉलेज येत आहे. तर अंबरनाथ जे आहे ते उत्तरोत्तर प्रगती करत आहे आणि या सर्व प्रगतीला शिवसेना याच्या पाठीमागे आहे. आमचे नेते हे वरतून आम्हाला सपोर्ट करतात आणि खाली त्यांच्या सर्व योजना कार्यरत करण्यासाठी आम्ही सर्व कार्यरत असतात. येणाऱ्या काळामध्ये अंबरनाथ शहरासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी 228 कोटी रुपयाची पाण्याची योजना दिलेली आहे. जसं काम प्रगतीपथावरती आहे आणि अंबरनाथमध्ये ही नवीन बॉडी ही शिवसेनेची येणार आहे. त्या सर्वांना इन्स्ट्रक्शन आहे की सर्वात अगोदर अंबरनाथ शहराचे पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवा आणि शौचालय आणि कचरा जेवढे पण आहे हे सर्व कचरामुक्त शहर झाला पाहिजे आणि शौचालयासाठी परिपूर्ण व्यवस्था या शहरामध्ये राहणार पाहिजे. त्या सर्वांसाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. एवढंच बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बरं अब्दुल भाई, अभी आपका प्रभाग 13 वो आ रहा है, यानी स्टेशन के बाजूच्या आहेत आणि तिथली मेन समस्या म्हणजे एक रिक्षाची जाणवते, तसंच घनकचरा पण मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि गटाराची सुद्धा म्हणजे अस्वच्छता जरा मोठ्या प्रमाणात दिसून येते. ह्याबाबत आपण काय सांगाल? मॅडम, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण सॅटिसचा प्रकल्प करतोय आणि रिक्षा स्टँड जे दिलेलं आहे ते सोडून इलिगल रिक्षा पण फार रस्त्यावरती उभे राहतात. आता प्रत्येकाचा पोटपाणी, रिक्षावाल्याचा पण पोटपाणीचा प्रश्न आहे. आमचा हे प्रयत्न राहणार आहे की अंबरनाथ, जसं मी तुम्हाला सांगितलं की काही आरक्षणाचे प्लॉट्स आहे त्या ठिकाणी आम्ही पार्किंगची व्यवस्था करतोय. म्युन्सिपाल्टीच्या समोर पण एक प्लॉट आहे, तो पण पार्किंगसाठी आरक्षित आहे. महात्मा गांधीच्या बाजूला एक फार मोठा इंडस्ट्रीसाठीचा प्लॉट आहे, त्या ठिकाणी जर रिक्षा स्टँड टाकता आलं तर ते शासनाच्या वतीने बोलून त्याच्यामध्ये काही पार्ट जर रिक्षा स्टँडसाठी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अंबरनाथ ईस्ट आणि वेस्टमध्ये लवकरच खासदार साहेबांच्या मार्फत हे येतं, रेल्वे येते आपलं ज्याला म्हणतात की जे दोन्ही बाजूला रेल्वेचे प्रोजेक्ट येतात. हां, त्याच्यामध्ये अंबरनाथचे जे रिक्षा स्टँड आहे ते अजून आपल्याला लांब घेऊन जावं लागणार, स्टेशनपासून लांब घेऊन जाणार, पण त्यांना पण व्यवस्था करून द्यावी लागणार आहे. आजूबाजूला इंडस्ट्रीचे काही प्लॉट्स आहे, MIDCचे, DMC कंपनीच्या मागे काही प्लॉट्स आहे. तर त्या प्लॉट MIDC कडून ज्या कोणी घेतलेले आहेत त्याच्याकडून नगरपालिकेला घेऊन किंवा शासनाने घेऊन तिथं पार्किंग आणि तिकडे रिक्षा स्टँड करता येईल का भविष्यात, ते पण आम्ही प्रयत्न करणार. आणि मेन म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये ओपन गटारी मोठ्या प्रमाणात दिसतात, घनकचऱ्याचा पण मोठ्या प्रमाणात येणार आणि एक थोडीशी अस्वच्छता दिसते. त्याच्याबरोबरच काही भाजीपाला विक्रेते आहेत, म्हणजे जे फेरीवाले आहेत, त्यांची सुद्धा बरीच मोठी समस्या दिसून येते. तर ह्या समस्यांबाबत आपण काय सांगाल? स्टेशन परिसर ईस्ट आणि वेस्टमध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक आहे. हे पार्किंगची समस्या आहे, त्याच्यासाठी हॉकरची समस्या पण आहे. पण तसा ईस्टला दिसून येत नाही जेवढा मोठ्या प्रमाणात वेस्टला दिसून येतो. इव्हन ईस्टला स्टेशनचा परिसर देखील स्वच्छ आणि व्यवस्थित वाटतो, त्या मानाने वेस्टचा हा वाटत नाही. बरोबर आहे. आता हॉकरसाठी कुठे ना कुठे त्यांना हॉकर जोडून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हॉकर्सचे त्याला म्हणून जे नियम आहे की त्यांना एका ठराविक जागेच्या नंतर त्यांना फिक्स जागा द्यायला पाहिजे. पण नगरपालिका प्रशासन याच्यामध्ये कुठेतरी मागं पडतो, त्यांना जागा देऊ शकत नाही. मागचे जेवढे पण अधिकारी आले त्यांनी सांगितलं आम्ही हॉकर झोन तयार करून त्यांना देऊ. आता त्याच्यामध्ये ते फेल झालेले आहे. परंतु प्रशासनाच्या मागे लागून कुठे ना कुठे हॉकर्स लोकांची पण व्यवस्था करून हॉकर्स देऊन त्यांना दिल्यानंतर स्टेशन परिसराला हॉकर्स मुक्त करण्याचा प्रश्न राहणार आहे. राहिला प्रश्न उघडा गटाराचा आणि घनकचरा व्यवस्थापनाचा. घनकचरा व्यवस्थापनाला ज्या एजन्सी काम करतात आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोक आमच्या स्वामीनगरची काम करतात आहे. साधारणतः 100-1 लोक असतील ते जे आमच्या विभागातून असतील. परंतु हे जे लोक राहतात आहे तिकडं कुठंतरी त्यांना प्रबोधनाची अभाव म्हणा किंवा गाडी आतमध्ये पण जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं कचरा आतमध्ये गटारामध्ये पडून राहतो, स्वच्छता होऊ शकत नाही. परंतु जे आता गटाराची क्लिनिंग जे आहे ते 1-1 वर्षाला बॉडी करते, पण आता ते बंद करून प्रत्येक 3 महिन्याला हे जेवढे प्रमुख गटार आहे याची क्लिनिंगसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठी त्याची मंजुरी घेऊन ते पण करणार आहे. कारण पावसाळ्याच्या तोंडावरती तुम्ही गटार साफ करतात पण त्याच्यामध्ये फार कचरा साचून राहतो. त्याच्यापेक्षा क्वार्टरली जर साफ केलं तर एवढा कचरा राहणार नाही आणि उघड्या गटाराची समस्या पण दूर होईल. मी अंबरनाथच्या जनतेला विनंती करतो
की गेल्या 25 वर्षात अंबरनाथमध्ये आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब, आमदार बालाजी किनीकर आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या मार्फत आम्ही केलेल्या सर्व कामाची पोचपावती देण्याची वेळ अंबरनाथकरांवरती आलेली आहे. जर आम्ही खरोखरच अंबरनाथचा विकास केलेला आहे तर आपण सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 20 तारखेला नगराध्यक्षासाठी मनीषाताई वाळेकर आणि 13 आणि ब मध्ये डॉक्टर एमन जुबेर शाह आणि ब मध्ये मी अब्दुल गुलाम पीर शेख हे तिघांचा धनुष्यबाण बटन दाबून मोठ्या प्रमाणात मतदान करून शिवसेनेच्या सर्व लोकांना विजयी करा आणि अंबरनाथ शहरामध्ये परत आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्या.